तर मित्रांनो, जर तुमची पडीक जमीन नसेल किंवा तुमच्या बांधावर झाडे नसतील तर अशा वेळेस तुम्ही हे दोन्ही ऑप्शन सोडून सरळ तुमची पिकांची माहिती नोंदवू शकता। तर आता या पर्यायावर क्लिक करा। येथे तुमचे खाते नंबर सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचे भूमापन किंवा गट नंबर, नंतर खाली आपल्याला येथे हंगाम निवडायचे आहे। तुम्ही जर संपूर्ण वर्ष पीक घेत असाल तर येथे पहिले ऑप्शन निवडा, खरीप हंगामातील पिकांसाठी दुसरे ऑप्शन निवडा। त्यानंतर त्याखाली एक सूचना सुद्धा देण्यात आली आहे की कायम पड असल्यास सर्वात अगोदर तुम्हाला त्याची माहिती नोंदवायची आहे, त्यानंतर पिकांची नोंद करायची आहे। या ठिकाणी पिकाचा वर्ग विचारला गेला आहे, तर तुम्ही निर्भेळ पीक म्हणजेच एक पीक घेता की मिश्र पीक म्हणजेच बहुपीक किंवा पॉली हाऊस पीक किंवा सेडनेट हाऊस पीक, तर ते येथून निवडून घ्या। नंतर पिकाचा प्रकार येथे पीक लावले आहात की फळबाग आहे ते निवडा। आता नंतर पिकांची किंवा झाडांची नावे विचारली गेली आहे, तर जे काही पिके तुम्ही घेतली असाल किंवा झाडे लावली असाल ते येथून निवडून घ्या। खाली ते पीक तुम्ही किती क्षेत्रामध्ये लावले आहात ते तुम्हाला हेक्टर मध्ये टाकायचे आहे। जर तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये लागवड केली असाल तर पूर्ण क्षेत्र भरा, यावर तुम्ही क्लिक करू शकता। नंतर येथे तुम्हाला जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे। जर तुमच्याकडे सरकारी कालवा, खाजगी विहीर, तलाव, बंधारा, कूपनलिका, बोरवेल जे काही साधन असेल ते येथून निवडून घ्या। नंतर खाली सिंचन पद्धती विचारली गेली आहे, तर तुम्ही ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, तर जे काही तुमचे सिंचन पद्धती असेल ते येथे निवडून घ्या। खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक निवडायचे आहे। खाली तुम्हाला विचारला गेला आहे की किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे काय, तर येथे तुम्ही होय किंवा नाही आपल्या हिशोबाने ऑप्शन निवडून घ्या। नंतर पुढे जा यावर क्लिक करा। आता जिथे कुठेही तुमची जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे। तसेच जमिनीपासून तुमचे अंतर जे आहे ते कमीत कमी 20 मीटर असायला पाहिजे। पुढे जा यावर क्लिक करा। तर छायाचित्र 1 वर क्लिक करून एका ठिकाणीचे फोटो काढून घ्या व छायाचित्र 2 वर क्लिक करून दुसऱ्या ठिकाणीचे फोटो काढा किंवा तुम्ही त्याच ठिकाणीचे फोटो सुद्धा काढू शकता। फोटो काढल्यानंतर खाली या चिन्हावर क्लिक करा, खाली या बॉक्सवर क्लिक करा, पुढे जा यावर क्लिक करा। आपल्या पिकाची माहिती येथे सेव्ह झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। या होम बटनावर क्लिक करा, पीक माहिती मिळवा या ऑप्शनवर क्लिक करा। आपली पिकांची माहिती आता प्राप्त झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा।